सर जवळपास 1.5 वर्षानंतर नका राज्यसभेची पूर्वपरीक्षा पार पडली. जवळपास 4 ते 5 वेळा पोस्टपोन झाली. सरतेशेवटी पेपर पार पडला, तर आता तुम्हाला कसं वाटत आहे आज पेपर झाल्याबद्दल? मी ॲक्च्युली सुरुवातच थोडी लेट केली. ते आत्ताच माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, अच्छा त्यामुळे माझ्यासाठी ते फायद्याचंच होतं पुढे गेली ते. अच्छा अच्छा. आणि पेपरची डिफिकल्टी जर 2022-23चे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले आयोगाचे, त्यापेक्षा सोपा आहे पेपर ह्या वर्षीचा. पेपर सोपा आहे. हो. सेक्शन वाईज बघितलं सर, कोणता सेक्शन सर्वात सोपी होता आणि कोणता सेक्शन सर्वात कठीण होता? तसं पाहिलं तर एकदमच सोपा कोणता नव्हता आणि एकदमच अवघड पण कोणता नव्हता. सगळा पेपर मॉडरेट ट्रेवलचा होता आणि पॅटर्नच्या बाहेर गेला नव्हता पेपर. जो पॅटर्न असतो ना आयोगाचा त्याच्यातच पेपर होता. म्हणजे असे हॉलेटाईल एकदम बाहेरचे कुडाले तरी प्रश्न करंटला वगैरे तसं काय झालं नाही. जो फॉर्मॅट होता त्या फॉर्मॅटमध्ये प्रश्न ॲक्युरेट आले. अच्छा, म्हणजे पहिला अटेम्प्टवाला विद्यार्थी असो किंवा कोणत्याही अटेम्प्टवाला असो, त्यांना पेपर हा एकदम चांगला आणि व्यवस्थित वाटला आणि मॉडरेट लेवलचा असल्यामुळे अपेक्षा भंग न होता अपेक्षेवर आता टिकून आहे. म्हणजे जो आयोगाने सिलेबस दिलेला आहे, सिलेबसच्या बाहेरचं एक पण क्वेश्चन नव्हतं. सगळे ते फॉर्मॅटला धरून होते. म्हणजे पोरं कसे म्हणते म्हणजे हा क्वेश्चन म्हणजे आउट ऑफ सिलेबस आला वगैरे तसलं काहीच नव्हतं. सगळे क्वेश्चन सिलेबसला धरूनच होतं. अच्छा अच्छा. म्हणजे वर्षाचा शेवटचा महिना आहे डिसेंबर आणि शेवट गोड होणार असं तुमचं म्हणणं आहे का? तर शक्यता आहे, तो काय होतं. बरं, तुम्हाला आता पहिली आन्सर कीची आतुरतेने वाट बघणार सर तुम्ही. हो, येणाऱ्या परीक्षेसाठी, मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. धन्यवाद. ऑल दी बेस्ट.